भी हमारे पोजीशन में है, वो लोग हमारा बेस डिस्टर्ब करने के लिए, हमारा वोटर को कुछ ना कुछ उनके मन में डाउट लाने के लिए अलग अलग स्टेटमेंट निकालते हैं, वो गलत है। और इसीलिए मैंने कहा कि हम यही विचारधारा से जा रहे हैं, लेकिन हमें नरेंद्र मोदी साहब की लीडरशिप देश के लिए, वर्ल्ड के लिए, उनकी जो 5वें नंबर पर अपनी इकोनॉमी आनी चाहिए, $5 बिलियन के बारे में उनका जो काम चालू है, ये सब बहुत अच्छा कदम है। इसीलिए हम उनको सब मालूमात देने की शायद उन्होंने आह्वान किया है कि वहाँ इतनी भीड़ होने वाली है कि बहुत से जगह स्क्रीन लगाओ, अलग अलग सिटी में स्क्रीन लगाओ और वो प्रोग्राम कैसा हो रहा है वो दिखाओ। और ये आप तो उल्टा ही मुझे इसी का हिस्सा है, ताकि बुलाया जाए वहाँ पे, उसी का हिस्सा है। अरे बाबा, बुलाए तो जाऊंगा, मुझे बताऊंगा, वहाँ जो देखूंगा वो वीडियो फोन पे तुझे दिखाऊंगा। वारंवार सांगतायत, आता त्यांच्या मागण्या ज्या होत्या त्या एक वेगळ्या पद्धतीने एक्सपांड होताना दिसतात। आता थेट भूमिका आहे की मुंबईत येणारच सागर साहेब त्यांना जे सांगायचं ते त्यांना सांगू द्या। आम्ही सभागृहामध्ये राज्याचे प्रमुख या नात्याने एकनाथराव शिंदे साहेबांनी भूमिका मांडली। काल शासनाचे प्रतिनिधी म्हणून गिरीश महाजनजी, संदीपान भुंगेजी आणि उदय सामंतजी गेलेले होते। आपण चॅनलला दाखवलं, त्यांनी चर्चा केली। शेवटी वेगवेगळ्या मागण्या डेमोक्रेसीमध्ये वेगवेगळ्यांच्या असू शकतात, त्याच्यामध्ये वस्तुस्थिती काय काम चाललेलं आहे, कुठपर्यंत झालेलं आहे, पुढं काय आणखी गोष्टी करण्याच्या करता किती वेळ लागणार आहे हे सांगण्याचं काम केलं। त्या संदर्भामध्ये आम्हालाही लोकांना, आम्ही सरकारमध्ये आहोत, आम्हाला सरकारमधनं लोकांना दाखवायचं की हे काम आम्ही त्या ठिकाणी करतोय, हे नुसतंच सरकार गप्पा मारतंय अशातला काही भाग नाही। आणि कालची तर ते आईचे नातेवाईक असं काहीतरी तो मुद्दा निघाला, तर त्याच्याबद्दल ती चर्चा निष्फळ ठरली असं मी टीव्हीमध्ये पाहिलं। आत्ताच तुमच्या पुढे एका मंत्र्यांचा त्याच्यापैकी मला फोन आलेला होता, ते म्हणले आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय, परंतु सीएमच्या कानावर घालावं म्हणून त्यांनी आम्हाला फोन केला। अरे बाबा, काढू ना मार्ग, काढू ना, काहीतरी चर्चेअंती चांगलं काहीतरी निघेल अशी आशा करायला काय हरकत आहे। कारण सरकार ज्या पद्धतीने जरांगेंच्या मान्य करतात त्यावर कुठेतरी त्यांनी हातबंदा व्यक्त केली। त्यांना म्हटलं की सरकारच जरांगेंपाशी नेऊन ठेवा आणि सगळे डिसिजन तिथंच बसून घ्या। एकंदरीत सरकारमधला एक मंत्री ज्येष्ठ नेते ते अशा पद्धतीने वक्तव्य करतात। ते आमच्या पक्षातले पण ज्येष्ठ नेते, तुमच्या सांगण्यावरून नाही, मी त्यांना स्वतः भेटीन आणि त्यांना बोलेन की काय नक्की आपण बोललाय, आणि समीरशी पण बोलेन, आपण काळजी करू नका, योग्य तुम्हाला। अगर भुजबल साहब अगर निर्जीत है, वो असमंजस स्थिति में है, सरकार ओबीसी में मुद्दा रख रहे हैं और ओबीसी में जिससे का पूरा प्रयत्न है, वो कह रहे हैं कि सारी बातें मान ली जाए जरांगे पार्टी की, ये हतबलता है क्या? हम उसमें से ओबीसी को भी जो उनके मन में है वो करने की कोशिश करेंगे और इसमें से ठीक तरह से रास्ता निकालेंगे।